नाव नेक्स्ट टॉपिक दॅट इज द व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. ॲक्सेलरेशन ड्यू टू जी व्हॅल्यू कशी बदलत राहते. सो विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ॲट द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थच्या पृष्ठभागावर सगळीकडे जी ॲक्सेलरेशन ड्यू टू व्हॅल्यू सारखेच असते का? द आन्सर इज नो. बिकॉज का? द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल अँड सो द डिस्टन्स ऑफ point on the surface of the earth from its centers differs somewhat from place to place. अर्थचा जो हा शेप आहे हा स्फेरिकल नाही आहे, बरोबर आहे. स्फेरिकल नसल्यामुळे काय होईल, तर अर्थचा शेप हा स्फेरिकल नाही आहे, हा असा आहे इलिप्टिकल. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हे जे डिस्टन्स आहे हे जास्त असेल, हे डिस्टन्स कमी असेल, हे डिस्टन्स कमी असेल, बरोबर आहे. सेंटर ऑफ द अर्थ डिस्टन्स फ्रॉम द सेंटर डिफर्स प्लेस टू प्लेस. मग अर्थ ही रोटेट होते ड्यू टू इट्स रोटेशन. त्याच्यामुळे अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर. ज्यावेळेस अर्थ इक्वेटरला येणार त्यावेळेस जी फुगीर बल्जेस दिसणार, हेच बल्ज झालेली दिसेल. आणि इक्वेटरवर आणि फ्लॅटर ॲट द पोल. ज्यावेळेस पोलवर येणार ती फ्लॅट दिसणार. मग त्यामुळे काय होणार, इट्स व्हॅल्यू इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर. म्हणजे ज्यावेळेस अर्थ ही इक्वेटरला येणार त्यावेळेस ती बल्ज झालेली दिसणार. त्याच्यामुळे त्याची रेडियस ही जास्त दिसेल. आणि ज्यावेळेस ती पोलवर असेल त्याची रेडियस ही कमी होईल. सो द व्हॅल्यू ऑफ जी इज द हायेस्ट. जीची व्हॅल्यू जी आहे हायेस्ट आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द पोल्स. म्हणजे अर्थच्या सरफेसवरती पोल्सवरती व्हॅल्यू ऑफ जीची ही मॅक्झिमम असेल. आणि डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड. म्हणजे ती हळूहळू कमी होणार लॅटिट्यूडप्रमाणे. येस. आणि ते कमीत कमी व्हॅल्यू कुठे आहे मग, सगळ्यात कमी 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट इक्वेटर. म्हणजे सगळ्यात जीची व्हॅल्यू सगळ्यात जास्त कुठे आहे, पोल्सवरती आहे. आणि सगळ्यात व्हॅल्यू कमी कुठे आहे, इक्वेटरवरती आहे. आता चेंज विथ हाईट. आता आपण जर वरती गेलो, हे झालं ऑन द सरफेस ऑफ द अर्थ पहिला पार्ट. व्हॅल्यू ऑफ व्हेरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ जी ही सरफेस ऑफ दी अर्थ. त्या ठिकाणी पोल्सवर जास्त असणार, इक्वेटरवर कमी असणार. चेंज विथ हाईट. तुम्ही जर वरती गेलात तर अर्थची व्हॅल्यू कशी होणार, ॲज वी गो अवे अबोव द सरफेस ऑफ द अर्थ द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 इन्क्रीजेस. म्हणजे वरती गेल्यानंतर डिस्टन्स वाढेल ना, अर्थपासून तुमचं डिस्टन्स वाढेल सेंटरपासून. आणि त्याच्यामुळे काय होईल, जीची व्हॅल्यू कमी होणार. हवेवर द डिक्रीज इज रॅदर स्मॉल फॉर हाईट्स विच आर स्मॉल इन कम्पॅरिझन टू द अर्थ्स रेडियस. फॉर एक्झाम्पल रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज किती आहे, अर्थ रेडियस आहे 6400 किलोमीटर एवढी अर्थ. इफ एनी एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट हाईट 10 किलोमीटर. म्हणजे एखादं एरोप्लेन हे अर्थपासून वरती 10 किलोमीटर अंतरावर आहे सरफेस ऑफ द अर्थ. त्याचे डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस चेंजेस फ्रॉम 6400 किलोमीटर टू 6410 किलोमीटर. म्हणजे त्या ठिकाणी ते दोघांमधलं अंतर किती येणार आहे, प्लेन आणि अर्थ सरफेसचं अंतर राहणार ते अंतर 6410 किलोमीटर. अँड द चेंज द व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू इट्स निग्लिजिबल. ऑन द अदर. आणि त्याच्यामुळे जीची व्हॅल्यू जसं वरती जाणार तसं जीची व्हॅल्यू ही कमी होईल. On the other hand, when we consider an artificial satellite orbiting the Earth, we have to take into account the change the value of g due to the large change the distance of satellite. आणि सॅटेलाईट हा कितीतरी किलोमीटरवरती असतो, 30-35 हजार किलोमीटरवरती असतो. त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू जीची अजून निग्लिजिबल, अजून कमी कमी होत जाणार. नाव यू कॅन सी सम टिपिकल हाईट्स अँड द व्हॅल्यू ऑफ जी या टेबलमध्ये लिहिली बघा. सरफेस ऑफ द अर्थ 0 हाईट असेल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू आहे 9.83. ही आहे 9.83. येस, 9.83. नंतर माउंट एव्हरेस्टची हाईट आहे 8.8 किलोमीटर. त्यावेळेस त्या ठिकाणी माउंट एव्हरेस्टवर आहे 9.8. मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅनमेड बॅलॉनचं आहे 36.6, 9.7. हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाईट जो आहे 400 किलोमीटर वरती आहे उंचीवर अर्थपासून. त्या ठिकाणी त्याची जीची व्हॅल्यू कमी होईल. हाईट ऑफ ए कम्युनिकेशन सॅटेलाईट 35,700 किलोमीटर इतका वरती आहे तर जीची व्हॅल्यू अतिशय निग्लिजिबल होणार 0.225. म्हणजे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अतिशय कमी राहणार. आणि तिसरा जो आहे आता वरती गेला तर जमिनीत जर गेलं तर व्हॅल्यू कशी होणार. द व्हॅल्यू ऑफ जी अल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. द व्हॅल्यू ऑफ आर परत काय होणार, आर इक्वेशन डिक्रीजेस. जसं वरती उंचीवर गेलं तर व्हॅल्यू डिस्टन्स वाढत जाणार, तसं अर्थमध्ये गेलं तर आरची व्हॅल्यू सरफेसपासून कमी होणार. द व्हॅल्यू ऑफ आर इक्वेशन डिक्रीजेस अँड
would think that the value of g should increases as per the formula. However, the part of the earth which contribute toward the gravitational force fell by the object also decreases, which means that the value of m, capital M, to be used in equation also decreases. As a combined result of change in r and m, the value of g also decreases. म्हणजे परत जमिनीच्या खाली जर आपण गेलं तर त्या ठिकाणी g ची व्हॅल्यू परत कमी होणार. येस, सो दॅट इज दिस 3 टॉपिक्स parts: value of g, change on the surface of the earth, change with the height and change with the depth. हे 3 आहेत. सरफेस ऑफ द अर्थ मध्ये पोल्सवर मॅक्झिमम राहणार 9.8 आणि खाली जर तुम्ही आलात इक्वेटरवर आलात तर ती कमी होणार. नंतर वरती गेल्यावर डिस्टन्स आर वाढणार, व्हॅल्यू कमी होणार. खाली गेल्यावर सुद्धा त्या ठिकाणी आर आणि एमच्या व्हॅल्यूनुसार त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू सुद्धा कमी होणार. नाउ एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस, हेन्स द व्हॅल्यू ऑफ जी गो on their surface are different. We can jump 6 times higher on the moon as compared to that of the earth. Because of the moon, the value moon वरती व्हॅल्यू असते जी ची 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द अर्थ, म्हणजे त्याच्या 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द अर्थ, म्हणजे जेवढी अर्थ वर असेल त्याच्या डिवायडेड बाय 6 करायचं आहे. नाव मास अँड वेट, ऑलरेडी आय हॅव सेंड दिस. मास म्हणजे काय? मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. येस, मास म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये काय मॅटर भरले, दॅट इज द मास. एस आय युनिट मास आपण किलोग्राममध्ये मोजतो. मास ही स्केलर क्वांटिटी आहे, कारण का मासला फक्त त्या ठिकाणी मॅग्नेट्यूड आहे, डायरेक्शन नाही आहे. इट्स व्हॅल्यू सेम, मास कधी बदलत नाही. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन वेन वी गो ऑन अदर प्लॅनेट. कुठे गेला तर मास तेच राहणार. अकॉर्डिंग टू न्यूटन फर्स्ट लॉ, इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. हायर द मास, हायर द इनर्शिया. त्याच्यानंतर वेट आहे. Weight of an object is defined as the force with which the earth attracts object. Yes, म्हणजे वेट म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ऑब्जेक्टवर जे फोर्स अप्लाय करतं तेच म्हणजे वेट. द फोर्स एफ ऑन द ऑब्जेक्ट ऑफ मास एम ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कॅन बी रिटर्न युजिंग इक्वेशन वेट इक्वल टू एम एच्या ऐवजी आपण जी घेणार आहे या ठिकाणी, कारण अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स येणार आहे. म्हणून त्या ठिकाणी तो फॉर्म्युला परत जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. येस, एम त्या ठिकाणी जर आपण टाकला याची किंमत जीची व्हॅल्यू काय आहे? जी एम अपॉन आर स्क्वेअर. नाव द SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन आहे. वेट इज अ वेक्टर क्वांटिटी आहे, कारण त्याला दोघं डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड. ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सम एव्हरीवेअर, द वेट ऑफ द ऑब्जेक्ट चेंजेस. जी जर कधी सारखा नसेल सेम, वेट ऑफ द ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. सो दिस इज द difference between mass and weight. Yes. Now the question is, will your weight remain constant as you go above the surface of the earth? No. As we go above the surface of the earth, our weight will go on decreasing. Suppose you are standing on a tall ladder. If your distance from the center of the earth is suppose 2r, what will your weight कसे करणार आहे? Weight equal to gm upon gm into m upon r square. gm upon r ची व्हॅल्यू 2r टाकायची, त्याचं स्क्वेअर करायचं, जी एम एम अपॉन 4r स्क्वेअर. सो बाय दिस इक्वेशन यू कम्स टू नो 1/4 इंटू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर, वेट ऑफ द अर्थ अपॉन 4 टाइम्स. मला ना त्या नियमामध्ये 4 टाइम्स आली. नाऊ दीज आर द सॉल्व एक्झाम्पल्स. आय विल सेंड द व्हिडिओ ऑल्सो. एक्झरसाइज प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मी व्हिडिओ सेंड करणार आहे. नंतर ग्रॅव्हिटेशनल वेव्स आपण टॉपिक्स आहे या ठिकाणी. ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर क्रिएटेड ऑफ द सरफेस ऑफ द वॉटर वेन यू ड्रॉप स्टोन. दगड फेकल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वेव्ह होतात त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स आपण. सो दीज आर द एक्स्ट्रा टॉपिक्स. फ्री फॉल. येस, सो टेक अ स्मॉल स्टोन, होल्ड इन युअर हँड. एक दगड घ्यायचा आणि हातात घेऊन तो हळूच का खाली सोडायचा. विच फोर्स ॲक्टिंग ऑन द स्टोन? कोणतं फोर्स ॲक्टिंग करणार तुमच्यावर? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. देन नाव रिलीज द स्टोन. व्हॉट डू यू ऑब्झर्व? तो स्टोन आता सोडून द्यायचा आहे. सो व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट? कोणतं फोर्स अट्रॅक्ट करणार? ग्रॅव्हिटेशनल. वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ॲक्ट्स ऑन इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. वेन वी वेअर होल्डिंग द स्टोन इन अवर हँड, द स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग दिस फोर्स, बट इट वॉज बॅलन्स बाय फोर्स दॅट वी वेअर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डायरेक्शन. आपण स्टोन धरला म्हणजे तो बॅलन्स झाला, बॅलन्स फोर्स झाला ते.
आपलं फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे बॅलन्स झालं, म्हणजे सरफेस फोर्स झाला ते. दॅट इज कॉल्ड रिॲक्शन फोर्स. ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन्स ॲट रेस्ट. वन्स वी रिलीज द स्टोन्स फ्रॉम अवर हँड, द ओनली फोर्स दॅट ॲक्ट्स, तो आता आपण बॅलन्स फोर्स काढून टाकला तर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स येणार अर्थचं, अँड स्टोन फॉल्स डाऊन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेन एवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, म्हणजे फ्री फॉल म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टवर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट करत असेल तर त्याला म्हणायचं फ्री फॉल. येस, इन अ फ्री fall, the initial velocity of an object is zero and goes on decreasing due to the acceleration due to gravity of the earth. During free fall, the frictional force due to air opposes the motion of the object and a buoyant force also acts on it. म्हणजे त्या ठिकाणी buoyant force बी अट्रॅक्ट करायला, आपण एखादा वस्तू हवेतून सोडल्यानंतर एअर रेजिस्टन्स सुद्धा त्या ठिकाणी ॲक्ट होणार, बरोबर आहे. म्हणजे फ्री फॉल कुठे होईल, फक्त स्पेसमध्येच. स्पेसमध्ये त्या ठिकाणी फक्त प्लॅनेटचं त्या ठिकाणी फोर्स असेल. व्हॅक्युम प्लेसमध्ये जे असेल ते फ्री फॉल असेल. एखादा ऑब्जेक्ट आपण वरून सोडून दिला, तो डायरेक्ट आला, फ्रीमध्ये आला, त्याला दुसरं कोणतंच फोर्स नाही, फक्त अर्थचं फोर्स आहे, ते झालं फ्री फॉल. सो रिमेंबर, द शॉर्ट नोट कॅन बी आस्क्ड ऑन फ्री फॉल. देन इक्वेशन्स ऑफ मोशन आपण पाहिले, व्ही इज इक्वल यू प्लस ए टी, व्ही स्क्वेअर इक्वल यू स्क्वेअर प्लस 2GS. हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहे. त्याच्यात यूची व्हॅल्यू जर 0 टाकली आणि एच्या ऐवजी तुम्ही जी टाकला तर ते इक्वेशन, तिघं इक्वेशन जे आहेत आपण 9वीमध्ये शिकलो आहेत, ते तिघं इक्वेशन अशा प्रकारे तयार होणार आहेत. सो यू कॅन यूज दिस व्हिडिओ लिंक टू ऑब्झर्व, टू वॉच द व्हिडिओ अबाउट दिस. Now next time we'll see about the gravitational potential energy and escape velocity and numerical problems. Thank you. Have a nice day.